अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष्य धर्म प्राकृत, तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. जेव्हा आकारू एक पुढा देखती, तेव्हा हा देव येणे भावे भजती. मग तोची विघडलिया टाकीती, नाही म्हणवणे माते येणे येणे प्रकारे. जाणीती मनुष्य येसेनी आकारे, म्हणवणे ज्ञानचे ते अंधारे ज्ञानासी करिये. महाराज आपला अध्याय चालू आहे 9वा, राजविद्या राजगुह्य योग. या अध्यायामध्ये गुह्य योग हा शब्द जो वापरला आहे त्यातलं रहस्य काय आहे, या सगळ्या 18 अध्यायांमधला हा मधला अध्याय आहे. आणि हा पोटातला असलेला हा अध्याय 9वा ज्ञानेश्वरीच्या गीतेतला. या अध्यायामध्ये एक रहस्य दडलेलं आहे. या रहस्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य. हा गुह्य जो शब्द वापरला आहे, त्या गुह्य या शब्दाचा अर्थ असा आहे की या 18 अध्यायांमध्ये ज्याची सुरुवात रहस्याची, ज्या पोटामध्ये जे सत्य दडवून ठेवलेलं आहे, जे अत्यंत रहस्यमय अशी जी गोष्ट आहे ती याच्यात आहे. आत्तापर्यंत आपण ज्या ओव्या बघितल्या, या ओव्यांमध्ये आपल्याला एक भगवंताचं स्वरूप याविषयीचं ज्ञान माऊलीने देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची व्यापकता समजावण्याचा प्रयत्न केला आहे. ही नकारात्मक भूमिका जी आहे, या नकारात्मक भूमिकेतून स्वरूप समजावण्याचा माऊलींचा प्रयत्न आहे. आपण जे जे भगवंत म्हणून ज्या ज्या गोष्टीला मान्यता देतो, ती प्रत्येक गोष्ट भगवंत म्हणून कशी कमी प्रतीची आहे किंवा किती क्षुल्लक आहे, याचं सगळं विवेचन या मागच्या ओव्यांमध्ये आलेलं आहे. नाव नाही मला, कर्म नाही मला, देह नाही मला, आकार नाही, उपाधी नाही, विधी नाही, वर्ण नाही, गुण नाही, मला कुठलंही आवरण आच्छादन करता येत नाही, मला कुठल्याही गुणांचा गुण नाही. या सगळ्या गोष्टी माऊलींनी भगवंताच्या बाबतीत मांडलेत. मग भगवंत कसा आहे? माऊलींचा भगवंताचं स्वरूप हे अत्यंत व्यापक असं आहे की या सृष्टीमध्ये भगवंत चराचरामध्ये, या सगळ्या वातावरणामध्ये असा गच्च घनदाट भरलेला आहे. घनदाट भरलेली गोष्ट, गच्च भरलेली गोष्ट. त्यातनं जर तळ गाठायचं असेल, उदाहरण द्यायचं झालं तर समुद्राचा असलेला घनदाट जो पसारा आहे पाण्याचा, जो सगळ्यात मोठा जो साठा आहे त्याचा तळ गाठणं, समुद्राचं शेवटचं टोक गाठणं, तळ गाठणं हे सहजासहजी शक्य नाही. ते आपण या देहाने तिथे जाऊ शकत नाही. त्या देहाची तेवढी ताकद नाही. एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर आपल्या शरीराला ते सहन होणार नाही. त्याप्रमाणे भगवंताचं हे घनदाट स्वरूप या सृष्टीतलं, हा जो गच्च भरलेला आहे या सृष्टीमध्ये, या सगळ्या वातावरणामध्ये, चराचरामध्ये हा भरलेला भगवंत आपल्याला समजणं, आपल्याला त्यातलं मर्म कळणं, रहस्य कळणं तितकंच सोपं नाही. कारण एवढा सगळा भगवंत जर आपल्याला आपल्या आवाक्यात आणायचा असेल तर आपल्या मानवी शरीराला, बुद्धीला, आकलन शक्तीला ते शक्य नाही. किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष्य धर्म प्राकृत, तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. मागच्या प्रवचनामध्ये हा शेवटचा टप्पा होता. प्रत्यक्ष मनुष्याचे जे धर्म आहेत, माणूस जे धर्म करतो त्या धर्माप्रमाणे जी जी कामं क्रिया घडतात, त्या सगळ्या क्रिया भगवंताला लावून त्याप्रमाणे भगवंतसुद्धा असा आहे, अशा पद्धतीचं एका मानवी, एका देहामध्ये असलेल्या भगवंताचं स्वरूप आपल्या समोर सादर केलं जातं. हे सादर करणारे जव आकारू एक पुढा देखती, तव हा देव येणे भावे भजती. मग तोची विघडलिया टाकती, नाही म्हणून. हा जो आकार आहे, एखाद्या दगडामध्ये, एखाद्या मूर्तीमध्ये, एखाद्या असलेल्या सहज दिसणाऱ्या एखाद्या ढिगाऱ्यामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये इथे देव आहे,
असा देव मानून त्या देवाचा अनुभव आला आहे म्हणून त्या दगडाला, त्या मूर्तीला, त्या आकाराला शेंदूर फासून तिथे भगवंत आहे म्हणून त्याचं पूजन केलं जातं, भावाने त्याचं मंदिर बांधलं जातं. परंतु त्याच भक्तीने ज्या वेळेला या मूर्तीची पूजा होते, त्याच भक्तीने या मूर्तीची आरती होते, त्याच भक्तीने या सगळ्या संपूर्ण मंदिराचं बांधकाम होतं. असं प्रशस्त सगळं देवस्थान उभं राहतं, ज्याच्यात भाव निर्माण केला गेला आहे, भाव आहे म्हणून मान्य केलं जातं. तीच मूर्त ज्या वेळेला विघडली हा शब्द वापरला आहे, तिला तडा जातो. ज्या वेळेला त्या मूर्तीतलं देव पण गेलं आहे असं म्हणून ती बदलली जाते, म्हणून माऊलींनी शब्द वापरला आहे. मग तेची विघडली या टाकती, ती मूर्ती टाकून दिली जाते, नाही म्हणवणे. आता याच्यात देव नाही, पहिले होता, तिला तडा गेला म्हणजे आता त्याच्यात देव नाही. असं जे स्वरूप तुम्ही मानलेलं आहे, तुम्ही ज्याला मान्यता दिलेली आहे, तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही देव म्हणून मानता, माते येणे येणे प्रकारे, अशा हजारो प्रकारांनी, वेगवेगळ्या प्रकारांनी ही सगळी माणसं जाणती मनुष्य ऐसे नि आकार, या आकारांमध्ये, या मूर्त्यांमध्ये, या विविध स्वरूपांमध्ये मला मान्यता देतात, माझ्या स्वरूपाचा विचार करतात. मी असा आहे म्हणून जगापुढे मांडलं जातं. आणि मांडलेलं जे ज्ञान आहे, जे तुमचं आहे, की तुम्ही म्हणता की या आकारात देव आहे, या मूर्तीमध्ये देव आहे, हा देव अशा प्रकारचा आहे, ही जी तुमची मान्यता आहे, ही मान्यतेचं ज्ञान म्हणून ज्ञानची ते अंधारे ज्ञानासी करी. माझ्या व्यापकतेला, माझ्या या घनदाट असलेल्या या संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यातल्या घनदाट भगवंत स्वरूपाला तुम्ही बघण्यापासून दूर जाता. ज्ञानची ते अंधारे ज्ञानासी करी, ते जे मूळ ज्ञान आहे, मी कसा आहे याचं ज्ञान घेण्यासाठीचे जे सगळे विचार करण्याची जी तुमची श्रुती बुद्धीमध्ये पाहिजे, ती श्रुती या आकारावरती आल्यानंतर थांबते. इतकाच देव, याच्या पलीकडे काहीही नाही, असं तुमचं ज्या वेळेला आकाराच्या संदर्भात देव पण मान्य होतं, मान्यता तुम्ही देता, त्याला भजन करता, पूजन करता, यजन करता, त्याच्या पलीकडे तुमची बुद्धी जायला तयार नाही, ती तिथे थांबली आहे. म्हणून माऊलीने म्हटलं आहे की याच्या पुढे असलेला भगवंत बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुमचा अंधारमय झालेला आहे. तुमची दृष्टी अंधारमय झाली आहे कारण त्या आकारातच ती मूर्ती थांबली. महाराज या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे ना, की याला देव नाही, याला देह नाही, याला कर्म नाही, याला विधी नाही, याला गुण नाही, याला हात नाही, याला आकाशासारखं याला असलेल्या स्वरूपाला तुम्ही आवरण घालता येत नाही, तो अत्यंत घनदाट आहे. त्याच्या समुद्रासारख्या तळाला जसं जाता येत नाही तसं या प्रत्यक्ष परब्रह्माचं स्वरूप जाणता येत नाही. हे असं सखोल असलेल्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला विचारात घ्यायच्या असतील, मग भगवंताचं जे जे आपण स्वरूप मूर्ती म्हणून मान्य करतो ते पूजन करायचं नाही का? महाराजाचा प्रश्न असा आहे की आपण जे काही या सृष्टीमध्ये भगवंत नावाच्या आकाराचं जे पूजन करतो, हे पूजन करण्या इतपतच आपल्या मानसिकतेचं भगवंत स्वरूपाला प्राप्त करण्याचं मानसिकतेमध्ये, बुद्धीमध्ये आपलं प्रभुत्व आहे म्हणा किंवा आपली ताकद आहे म्हणा. त्याच्या पलीकडे आपण जाण्याचा विचार आपला करत नाही. आपण तो अंधारमय जगामध्ये जगतो की इतकाच भगवंत आहे. त्याचं कारण असं आहे की या स्वरूपापर्यंतच पोचणं आपल्याला शक्य नाही. अनेक देवदेवता आहे, 33 कोटी देवांची संकल्पना पुराणामध्ये, वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये मान्यता दिलेली. या सगळ्या देवांच्या मधल्या देवाचं एका पूजन आपण करतो. हे सगळ्या 33 कोटी देवांच्या असलेल्या सगळ्या पूजनमधल्या, सगळ्या विधींमधल्या, यजनमधल्या सगळे हे जे काही तुमचे नमस्कार असतील, तुमची पूजा भक्ती असेल, ही मूळ परब्रह्माला जाऊन पोचते.
तो एक सर्वव्यापी, सगळीकडे संपूर्ण जगाचा व्यापकात घनदाट असलेला जो परब्रह्म भगवंत आहे त्याला जाऊन ते मिळतं. पण थेट भगवंताचं, थेट परब्रह्माचं स्वरूप आपल्याला, अनुभव आपल्याला नसल्यामुळे आपण या मार्गाने, या छोट्या छोट्या देवता पूजन करण्याच्या उद्देशाने आपण तिथे पोचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही भक्ती सुरुवातीच्या काळामध्ये माऊलींच्या या सांगण्याचा मतितार्थ असा आहे, हे रहस्य असं आहे की ज्या ज्या गोष्टींनी तुम्ही भगवंत जाणता त्याची केलेली भक्ती भगवंतापर्यंत, परब्रह्मापर्यंत निश्चित पोचते. पण तो आकार एवढासा असल्यामुळे तुम्ही तो तुमच्यावर कोपतोय, रागावतोय भीतीने, यामुळे तुम्ही देवधर्म करताय. या तुमच्या भीतीने केलेल्या देवधर्माला माऊलींचा आक्षेप आहे. गरज म्हणून केलेल्या देवधर्माला माऊलींचा आक्षेप आहे. आपल्या भिंतीमध्ये जुन्या काळामध्ये जुनी जी घरं होती त्या घरांमध्ये भिंतीमध्ये खुंटी मारलेली असायची, ज्या खुंटीवरती बाहेरून आल्यानंतर माणसं आपली कपडे काढून ठेवायची, कपडे अडकवायची. ती जी खुंटी आहे ती लाकडाची आहे, पण त्याला पान वरती आहे, त्या भिंतीमध्ये आहे. अत्यंत जाडजूड लाकडाची असली तरी त्याला पानं, फुलं, फळं येत नाहीत. लाकडाची असली तरी त्या खुंटीला त्या भिंतीमध्ये लावलेलं आहे, त्याच्यावर तो आलेला विद्वान हा आपले कपडे लावतोय, पण त्याला पानं, फुलं, फळं येणार नाहीत. त्याचप्रमाणे आपला जो परब्रह्म आहे, आपला जो परब्रह्माचा भाग आहे, आपला जो परमार्थाचा भाग आहे, भक्तीचा भाग आहे, हा त्या खुंटीप्रमाणे आहे. या संसाराच्या भिंतीवरती ज्याप्रमाणे ही खुंटी आपण मारली आहे या परमार्थाची, त्याला फळ नाही. म्हणून आपल्या पूजेला, आपल्या यजनक्रियेला, आपल्या विधीला, आपल्या भक्तीला फळ प्राप्त होत नाही. त्याचं कारण असं आहे, आपला परमार्थ त्या खुंटीसारखा आहे. केवळ तेवढ्यापुरत्या आपल्या सगळ्या अडचणी, आपल्या सगळ्या असलेल्या आकांक्षा, आपल्या सगळ्याला असलेल्या अपेक्षा, आपल्या सगळ्या असलेल्या विवंचना, आपल्या सगळ्या असलेल्या आपल्या अडचणींची, संकटाची सगळी मालिका ही आपण त्या खुंटीला अडकवत असतो. तो खुंटीला अडकवण्याचा आपला परमार्थ आहे, त्याला फळ प्राप्त नाही होत. हे उदाहरण तुम्हाला निश्चित समजेल ज्यांनी ती खुंटी बघितली असेल लाकडाची. त्याच्यावर तुम्ही सगळ्या आपल्या परमार्थातल्या, आपल्या देवाला, आपल्या देवतेच्या सगळ्या भक्तीला आपण आपल्या अडचणी अडकवत असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण भगवंताच्या असलेल्या स्वरूपाला, आपण जे मानतो त्या मान्यतेला, आपण त्याच्याकडनं अपेक्षा, आपण त्याच्याकडनं आपल्या असलेल्या दुःखाच्या सगळ्या संकल्पना, या सगळ्या गोष्टी त्या खुंटीवर अडकवत असतो. आणि त्या खुंटीसारखा तो परमार्थ निष्फळ आहे. त्या खुंटीला जसं फळ नाही, त्या खुंटीला जसं पानं फुलं नाही, तसं आपल्याही परमार्थाला, आपल्याही भक्तीला, आपल्याही धर्माला, आपल्याही केलेल्या संपूर्ण या सृष्टीतल्या यजनविधीला फळ नाही. का फळ नाही? त्याचं कारण असं आहे, आपण त्याला आपल्या सगळ्या अपेक्षा, आकांक्षा, दुःख या सगळ्या त्याला अडकवलेल्या आहेत. याचं काम खुंटीचं ते अडकवण्याचं आहे. शुष्क असलेला हा परमार्थ, शुष्क असलेले काष्ठ जसं भिंतीत लावले खुंटीसारखं, तसं या संसाराच्या भिंतीवर हे परमार्थाचा शुष्क काष्ठ आपण लावला आहे. त्याला आपण म्हणतो भक्ती, त्याला म्हणतो हा माझा देव, त्याला म्हणतो हा माझा सगळ्यात मोठा पूजेचा असलेला धार्मिक, संपूर्ण या सृष्टीमध्ये आपण घातलेला पायंडा. अशा पद्धतीने देव, अशा पद्धतीने केलेली याचना, अशा पद्धतीने केलेली ही नपुसक आहे. माऊलींचं सांगणं जे ना फार अप्रतिम आहे. इतकं सखोल विचार करून तुम्हाला माऊलींनी सांगितलं आहे. ती सखोलता एवढी गहन असल्यामुळे, समुद्राची गहराई एवढी आतमध्ये असल्यामुळे मानवी देह त्या टोकापर्यंत जसा पोचू शकत नाही, तसा हा समुद्र आहे. माऊलींची ही ज्ञानेश्वरी ज्ञानाचा समुद्र आहे. या साध्या देहाने, साध्या विचारांनी, वरवरच्या त्या खुंटीच्या परमार्थाने त्या माऊलींच्या त्या गहन रहस्यमय असलेल्या ज्ञानापर्यंत पोचता येत नाही. म्हणून त्या ओवीमध्ये माऊलींनी म्हटले, ते जे ज्ञान भगवंत देव म्हणून तुम्ही मानता, म्हणून ज्ञानची ते अंधारे, ते ज्ञानच एक अंधार आहे.
तुमच्या डोळ्यापुढे तो अंधार निर्माण केला गेलेला आहे की हाच भगवंत, असाच भगवंत तुमच्यासमोर मांडला आहे, याच्या पलीकडे भगवंत नाही. एखादी व्यक्ती म्हणते मीच भगवंत, त्या व्यक्तीने तुमच्यापुढे तो भ्रम निर्माण केला आहे, त्याच्यापुढे तुमची बुद्धी जाईल, त्याने अंधकार आहे. ते ज्ञान नाही, तो अंधकार आहे. ज्ञानासी करी, मूळ ज्ञानासी, मूळ भगवंत स्वरूपाशी देणारा हा सगळ्यात मोठा अंधार तुमच्या पुढे निर्माण केलेला आहे. तुम्हाला समजणं महाकठीण आहे. मला माहिती आहे सगळं तुम्हाला जड जातं आहे. तुम्हाला हे समजणं कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे, सगळं अडचणीचा विषय आहे, पण तुम्ही प्रयत्न करा. तुमचा जो जो परमार्थ, जो जो धर्म, जी जी पूजा म्हणून तुम्ही आजपर्यंत करत आहात, ती सगळी पूजा त्या कुंटीसारखी निष्फळ आहे. ज्या ज्या वेळेला भगवंत स्वरूपाला ह्या सगळ्या गोष्टी अडकवल्या जातात, त्या परमार्थाची केवळ खुंटी होते, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला जे सानिध्य पाहिजे ते खुंटीचं सानिध्य नाही पाहिजे. अडचणी अडकवण्याचं देव नको. आपल्या ज्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अडकवण्यासाठी म्हणून परमार्थ नको. आपल्याला सानिध्य हवं आहे. कोणाचं सानिध्य हवं आहे? आपल्याला त्या भगवंताचं, त्या स्वरूपाचं, ज्याला आकार नाही, ज्याला गुण नाही, ज्याला रूप नाही, तो तुमच्या शरीराला वेढून असा घट्ट जो बसलेला आहे. बघा, कल्पना करा, या घट्ट बसलेल्या देहाला, या सृष्टीमध्ये असलेल्या गच्च भरलेल्या देहाला, पाण्यात बसल्यानंतर जसा संपूर्ण देहाला पाण्याचा स्पर्श असतो, त्याच पद्धतीने तुमच्या संपूर्ण या देहाला भगवंताने गच्च असं धरून ठेवलेलं आहे. तो इतका तुमचा, फक्त तो स्पर्शाचा तुम्हाला अनुभव नाही. त्या सानिध्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. ते सानिध्य तुम्हाला ज्ञानेश्वरीतून प्राप्त होईल. ज्ञानेश्वरीमध्ये असलेला भगवंत, ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या अक्षररूपी भगवंताला, या गच्च असलेल्या भगवंतामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. त्या भावाला तुम्ही जर अंगीकारलं आणि त्या भावात जर तुम्ही गुरफटले गेलात, तर तुम्हाला भगवंताच्या त्या गच्च स्वरूपाचा, घनदाट स्वरूपाचा अनुभव येईल. मग तुम्ही त्या शिल्लक असणाऱ्या मूर्तीपूजेच्या प्रकारात मोडणाऱ्या त्या खुंटीसारख्या परमार्थातनं बाजूला याल. व्यापकता येईल. हो, अमुक झालं म्हणून देव कोपला, अमुक झालं म्हणून देवाने हे केलं, हे झालं म्हणून, काही तुमच्या डोक्यात येणार नाही. कुठल्याही घडलेल्या गोष्टीची संकल्पना तुम्हाला भगवंत स्वरूपाच्या कोपण्यावर राहणार नाही. किती सुसह्य येऊन जाईल बघा. देव संपूर्ण देहाला म्हणजे आलिंगन दिलेलं आहे, मिठी मारलेलं, आकंठ आपला देह या भगवंत स्वरूपात बुडालेला आहे. हे समजून घेणं अवघड आहे थोडं, पण ते समजून घेणं प्रयत्न करा तुम्ही. मी काय सांगतो याचा, कारण माझ्याकडेही असलेल्या शब्दसंपत्तीची मर्यादा आहे. मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. मला जे समजतं आहे ना, ते तुम्हाला सांगणंसुद्धा मला अवघड जात आहे. इतका हा विषय अप्रतिम आहे. मी तुम्हाला ते सांगू शकत नाही मी काय अनुभव घेतो आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही भगवंत स्वरूपाचं, माऊलींच्या ओव्यांमध्ये असलेल्या भावाचं मला किती आनंद प्राप्त होतो आहे. मी काय त्याच्यातून मला मिळतं हे मी सांगणं, त्याच्यासाठी शब्दांची दरिद्रता आहे. मी तुम्हाला नाही सांगू शकत. अशी आज ही परिस्थिती आहे. तरी मी सांगण्याचा तो प्रयत्न करतो आहे. तुम्ही अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. हे माऊलींचं हे सानिध्य, या भगवंताचं सानिध्य तुमच्या बाजूला आहे. हो, तुम्हाला वेढलेलं इतकं घनदाट आहे ते. तुम्ही विचार करा, समुद्रात जसजसं खोल गेल्यानंतर जसा तो दबाव येतो. ज्यांनी कधी समुद्रामध्ये ती स्कुबा डायव्हिंग केली असेल, एका ठराविक जागेनंतर ज्यावेळेला तुम्ही जसजसे खोल जाता तसं तुमच्यावर तो दाब वाढत जातो. तुमच्या शरीरावरती एक वेगळ्या प्रकारचं एक आच्छादन, एक प्रेशर म्हणा, असं तुमच्यावरती जाणवायला लागतं. आणि ते काही काळानंतर असह्य होतं आणि तुम्हाला नाईलाजास्तव समुद्राच्या वरच्या तळाला यावं लागतं. ते फार म्हणजे जास्तीत जास्त 15, 20, 30 मीटर, 40 मीटर, 50 मीटर. हा
हा समुद्र किती खोल आहे बघा. आपला परमार्थ म्हणून म्हटलंय त्या खुंटीसारखा तुम्हाला सांगतो, अडकवण्याचा आपला परमार्थ आहे, त्याला फळ नाही आहे. या परमार्थाचं फळ प्राप्त करण्याचं, भगवंत अनुभव घेण्याचं जे कार्य आहे ना, ते कार्य तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या असलेल्या ज्ञानाने प्राप्त होईल, हे रहस्य आहे. म्हणून हा राजविद्या, राज ही विद्या आहे, ही एक विद्या आहे आणि याच्यात एक रहस्य दडलेलं आहे. ही विद्या अशी आहे की तुम्हाला जाण निर्माण करून द्यायची भगवंताला. रहस्य असं आहे की भगवंत कसा आहे. अप्रतिम रचना माऊलींनी केलेली, अप्रतिम या एक एक श्लोकाचं विश्लेषण करताना अनेक पापुद्रे माऊलींनी उलगडलेले आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो मी, म्हणजे तुम्हाला समजेल. या भगवंताच्या सृष्टीमध्ये स्त्रीला स्तनपान करताना येणारा जो अनुभव आहे, ते सर्वोच्च सुख आहे. ह्या सृष्टीतलं सर्वोच्च सुख जर कुठलं असेल तर मातेने आपल्या बाळाला दिलेलं स्तनपान. आपलं लहान मूल नवजात अर्भक ज्या वेळेला दूध पितं, ते दूध पिताना येणारा माऊलीचा आनंद हा सर्वोच्च आनंद आहे. या आनंदापुढे जगातले सर्वच्या सर्व आनंद, या ब्रह्मांडातले सृष्टीतले सगळेच्या सगळे आनंद हे निष्फळ आहेत, अगदी फिके आहेत, बेचव आहेत. हा अनुभव पुरुषांना नाही. पुरुष या बाबतीत दरिद्री आहे. म्हणून स्त्रीला दिलेलं हे सर्वोच्च सुखाचं हे वरदान आहे. मग विचार करा, जास्तीच्या वाटीला मूल नाही, जिला मूल आर्टिफिशियलरित्या जन्माला घातलेलं आहे, पण जिला दूध नाही, जिला स्तनपान देता येत नाही, तिचं दुःख किती अपरिमित असेल. जेवढं हे सर्वोच्च सुख आहे तेवढंच त्याचं दुःख अपरिमित मोठं आहे. त्या दुःखाएवढं मोठं दुःख जगात नाही. तुम्हाला कळणार नाही मी काय म्हणतोय, कारण ते जे व्यक्तीने अनुभवलं आहे, ज्या स्त्रीने अनुभवलं आहे, त्या स्त्रीला ते सुख समजेल, आणि जिने दुःख अनुभवलं आहे तिला ते दुःख समजेल. तुम्हाला आम्हाला त्याची कल्पना येणार नाही. वास्तविक पाहता हे सुख तिने अनुभवलं आहे, पण त्या स्त्री मातेने अनुभवलेलं ते सुख मी म्हटल्यानंतर तिला आनंद, तिचा तो आनंद तिला आज जर आठवला, म्हणजे सर्वोच्च सुख मिळालं आहे, पण ते मिळालेल्या सुखाला कवडीचीही किंमत न देता नको त्या सुखाकडे धावणारी ती माता आहे, असंही आहे. सर्वोच्च सुखाची महती तिला माहीत नाही. सर्वोच्च सुख काय त्याला जाण नाही आहे. हरिपाठात म्हटलंय, चौवेदी जाणं, जाणणं, सुख जाणणं, प्राप्त झालेल्या सुखाचा आनंद घेणं, ही जाण असली पाहिजे. काय मिळालंय तुम्हाला हे तुम्हाला कल्पना नाही आहे. तुम्ही त्याला निष्क्रिय निष्फळ ठरवताय, नको त्या गोष्टीच्या मागे फळाच्या अपेक्षेने धावताय. रहस्य वेगळं, विद्या वेगळी, हा योग वेगळा. म्हणून ज्ञानेश्वरी ज्याला समजली, ज्याला ज्ञानेश्वरीचा भाव समजला, ज्याला ज्ञानेश्वरीचा अर्थ समजला, तो या सृष्टीमध्ये सगळ्यात आनंदी, सगळ्यात सुखी आणि सगळ्यात उत्तम नशीबवान म्हटला पाहिजे. महाराज, आजचं प्रवचन आपण इथेच थांबूया. पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटू. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.